दिशाला रडू फुटलं. एकुलत्या एक मुलाचं लग्न आपल्यासमोर होऊ नये, त्याला आपला आशीर्वाद लाभू नये, तसा तो आपल्या मनातून, हृदयातून, मनापासून सतत त्याला लाभत असतो, तरी लग्न सोहळ्याचे सुख अनुभवायला मिळावे ही आपली अपेक्षा गैर आहे का? म्हणजे सुख कोणाला? संतान नाही म्हणून निसंतान रडते आणि पोटी पुत्र असूनही पुत्रवतीही रडतेच. तरी दोष ना कुणाचा, हेच खरं. तरी दुःख होतंय, का नाही होणार? ती दुःखी मनाने झोपी गेली. अपरात्री पवनची हाक आली, दिशा. मला वाटलं होतंच तुम्ही येणार. दिशा, मी कुठंच गेलो नाही, मी तुझ्याजवळच आहे. दिशा, मुलगा दुरावल्याचं दुःख करून काय उपयोग सांग? पण मी इथे एकटी असताना. दिशा, लौकिकर्त्याने मी इथे नसेन, पण मी सतत तुझ्याजवळच आहे, हे तू विसरू नकोस. जे आपण बदलू शकत नाही ते आपल्या हाती नाही, त्याचं दुःख करू नकोस. आता मी तुझ्याच जवळ राहणार आहे. तसा मी नेहमीच इथे होतो, पण आता तुला त्याची जाणीव होईल. तुला झोप येत नाही ना? मग छान कॉफी कर. हो, करते. तिने रात्री 1:30 वाजता कॉफी करून आणली. तो हॉलमध्ये बसला होता. दोघांनी कॉफी घेतली. ती म्हणाली, पवन, किती वर्षांनी आपण अशी एकत्र कॉफी घेतोय, हो ना? हां दिशा, आता प्रत्येक गोष्ट आपण एकत्रच करणार आहोत. खरंच किती मजा येईल. हो, पण फक्त तू दुःखी होऊ नकोस. नाही राहणार. तू जवळ असताना मी दुःखी कशी होईन? दिशा, माझं वास्तव्य ना या घरात आहे. माझा वास तुझ्यामध्ये आहे. आता तू एकटी नाही आहेस, आपण दोघे आहोत. आणि त्या दिवसांपासून तिचे जीवनच बदलून गेले. ती पुन्हा पवनमय झाली. प्रत्येक गोष्ट ती पवनसाठी करू लागली. ती त्याच्याशी संवाद साधत होती. ती त्याच्यासाठी जेवण बनवत होती. त्याच्याचसाठी जगत होती. प्रत्येक गोष्ट त्याला सांगूनच करत होती. लोकांना वाटू लागलं दिशाला वेड लागले. हा तिचा चमत्कारिकपणा वाढत चाललाय. आता एखादे वेळ शेजारीच तिच्या मुलाला परदेशी कळवतील आणि नातेवाईक पण कळवतील. मग कदाचित दीपक येईल आणि तिला स्वतःसोबत तिथे घेऊन जाईल, किंवा भ्रमिष्ठ आईची एखाद्या वृद्धाश्रमात सोयही करेल. काय सांगता येत आहे? पण ती कुठेही गेली तरी तिचा सोबती, जीवनाधार सतत तिच्यासोबत राहणारच, असणारच. तसं त्याने तिला शब्दच दिला होता.